लोक म्हणत होते घर घर मोदी. आता या निवडणुकांमध्ये मनमन में मोदी अशा प्रकारचं एक निकाल या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिला. अनेक लोक म्हणत होते मोदीजींचा करिश्मा संपला, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत होईल आणि खूप मोठं बदनामीचं षडयंत्र, आरोप प्रत्यारोप या निवडणुकांमध्ये मोदीजींवर केला. परंतु शेवटी हे निकाल जनतेच्या हातामध्ये असतात. जनता जनार्दन हे सर्वस्वी असतं आणि या जनतेनं या निवडणुकांमध्ये मोदीजींना साथ दिली. आपल्या देशाचं जे काही कर्तृत्व आहे एका मोठ्या उंचीवर नेण्याचं काम मोदीजींनी केलं. या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यामुळे या 3 राज्यांमध्ये मोठ्या अतिशय मेजॉरिटीने भारतीय जनता पक्ष आणि एनडीए यांना विजय मिळाला. खरं म्हणजे मोदीजींचा करिश्मा, मोदीजींच्याबद्दल लोकांमध्ये असलेली लोकप्रियता, आज मोदीजी देशात नाही तर जगामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, नंबर 1 ला आहेत. हे पुन्हा एकदा या निवडणुकांनी सिद्ध करून दाखवलं. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली, परंतु परदेशात जाऊन भारत तोडो अशा प्रकारची भारताची बदनामी ते करत होते. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची बदनामी परदेशात जाऊन करत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला, त्यांची जागा दाखवली. हे लोकांना मान्य नसतं. या देशामध्ये, या राज्यामध्ये देशावर प्रेम करणारे मतदार आहेत. आणि त्याचबरोबर राजस्थानमध्ये राहुल गांधी यांनी गेल्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना. त्यांनी 1, 2, 3 असे 10 वेळा गिनती करून 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं. परंतु 5 वर्षात ते पाळलं नाही, तिथले मतदार सांगत होते मला. आणि त्याचबरोबर कर्नाटकमध्ये देखील खूप मोठी मोठी आश्वासनं देऊन जनतेला धोका देऊन ते निवडून आले. परंतु त्यांचेच उपमुख्यमंत्री आणि मंत्री निवडून आल्यानंतर, सत्ता आल्यानंतर कर्नाटक सरकारकडे योजना पूर्ण करायला पैसे नाहीत अशा प्रकारचा खुलासा त्यांनी केला. त्यामुळे जनता सुज्ञ आहे. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी, एनडीए आणि मोदीजींचा पूर्णपणे विजय झालेला आहे. मोदीजींच्या विचारांचा विजय झालेला आहे. आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये या देशातली जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आजचा निकाल आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखली जाते. आता बघा, सेमीफायनल कोण म्हणत होतं? हे इंडिया आघाडी, इंडिया अलायन्स, ये सेमीफाइनल है, ये सेमीफाइनल है. भारतीय जनता पार्टी को मालूम पडेगा. अभी आता काय झालं? आता ही फायनल झाली लोकसभेची. आणि या येणाऱ्या लोकसभेमध्ये जेव्हा 2014 साली मोदीजींवर खूप आरोप केले, त्यांना नाही ते ऐकवलं, खालच्या पातळीवर आरोप केले, गलिच्छ आरोप केले. 2014ला मोदीजी सत्तेत आले. 2019ला असेच इंडिया अलायन्स सगळे एकत्र आले, आघाडी सगळी. त्यांनी आरोप केले, चौकीदार चोर आहे, अगदी खालच्या पातळीवरचे आरोप केले. आणि 2019ला देखील मोदीजी पूर्ण ताकदीने सत्तेवर आले. आता 2024ला हीच इंडिया अलायन्स एकत्र आली आहे. मोदीजींचा द्वेष, मोदीजींना पराभूत करणे आणि मोदीजींना हरवणे, मोदीजींवर आरोप करणे, या सगळ्याचाच प्रचार करत करत ही सर्व इंडिया अलायन्स एकत्र आली आहे. दुसरीकडे या देशाचा विकास करणे, या देशातल्या जनतेला न्याय देणे, या देशाची अर्थव्यवस्था सुधारवणे, या देशातला गोरगरीब त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं जीवन बदलवणे,
या देशामध्ये कुणी उपाशी राहू नये याची चिंता करणे हे मोदीजी करतायत. त्यामुळे या लोकसभेच्या 2024च्या निवडणुकांमध्ये पूर्णपणे इंडिया अलायन्सचं पानिपत होईल आणि 2024ला आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स मोदीजी तोडतील आणि पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री होतील. राजकारणावर याचा परिणाम दिसून येईल का? मशीनवर प्रश्नचिन्ह करताय. हो तो ते तर त्यांचा सवय आहे. आता मग तेलंगणामध्ये कोणी काँग्रेसने ईव्हीएम मशीन बटन दाबले का? लोकशाहीमध्ये जनमताचा आदर करायचा असतो. काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा असफल झालेली आहे. हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. जनतेचा कौल मान्य करणं ही काळाची गरज आहे. राजकारणामध्ये जे आए हैं कैसे देखते हैं उसे और लगातार एग्जिट पोल के बाद कांग्रेस उत्साहित. अभी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़ में मोदी जी का करिश्मा, मोदी जी ने देश के लिए किया हुआ काम, मोदी जी ने किया हुआ देश का विकास और हमारे गृह मंत्री अमित शाह जी इनका नियोजन इस बार तीनों राज्यों में भारतीय जनता पार्टी एवं एनडीए को बहुत भारी जीत हासिल कर दी है. लोग कहते थे अभी तक घर घर मोदी, अभी इस नतीजे से मन मन मोदी, ऐसा इस चुनाव में जनता ने साफ दिखला दिया है. कांग्रेस और विरोधी दल मोदी जी का करिश्मा खत्म हुआ ऐसा बयान करते थे. उनके ऊपर कई कई आरोप लगाते थे. लेकिन जनता ने मोदी जी को साथ दिया और तीनों राज्यों में बहुत बड़ी जीत हासिल हुई है. ये कांग्रेस ने, राहुल गांधी जी ने राजस्थान में जाकर पिछले चुनाव में किसानों को आश्वासन दिया था. 1, 2, 3, 4 ऐसे 10 तक गिनती करने के बाद बोले 10 दिन में किसानों का कर्ज माफ करेंगे. 5 साल गहलोत सरकार रही, 1 रुपया कर्ज माफ नहीं हुआ, बल्कि 19,000 किसानों की खेत जमीन नीलाम हो गई. कई किसानों ने आत्महत्या कर दी और इसी को विरोध जनता ने जताया. झूठे वादे करने वालों को हद पार कर दिया और इसलिए आज ये जीत जो है मोदी जी कहते हैं वो पूरा करते हैं. मोदी जी गारंटी देते हैं वो पूरा करते हैं. इसलिए ये कांग्रेस की गारंटी को कोई सुना नहीं. मोदी जी की गारंटी को लोगों ने वोट दिया. क्या आपको लगता है सनातन के खिलाफ जिस तरीके से प्रचार प्रसार किया गया, तीनों राज्यों में सनातनियों को गालियां दी गई, तो ये सनातन इस तरीके से वोटिंग का परिणाम? देखो, सनातन ये बहुत ही पुराना अपना संस्कार है और किसी भी संस्कार या किसी भी सनातन जैसे जो लोग हैं देशभक्ति का काम करते हैं, ऐसे लोगों को भी आरोप किया, गालियां देने का काम किया, मोदी जी के ऊपर आरोप किया. लेकिन मोदी जी के ऊपर एक भी भ्रष्टाचार का दाग वो नहीं लगा सके. मोदी जी बेदाग है और जो दागी है उनको लोगों ने घर भेज दिया है. आने वाले अगले चुनाव में कांग्रेस पूरी तरह हद पार हो जाएगी और कांग्रेस का नामो निशान नहीं रहेगा. इंडिया अलायंस को फेल हो गया, अपोजिशन एक साथ आने के बाद लगातार कर रहा था. ये इंडिया अलायंस जो है वो द्वेष, मत्सर, विरोध, मोदी जी को कैसे भी करके हराना है, इसलिए मोदी जी के ऊपर कई कई आरोप लगाए. लेकिन इस देश की जनता जो है ऐसे आरोपों को उत्तर वोट देने के बाद वोट बैलेट में देती है और इसलिए मोदी जी के साथ इस देश की जनता पूरी तरह साथ में रही. उन्होंने साथ दिया. मोदी जी का करिश्मा कई लोग बोले खत्म हो गया, अभी करिश्मा मोदी जी का डबल हो गया है. आने वाले सभी चुनाव में मोदी जी के नेतृत्व में सब चुनाव जीतेंगे. महाराष्ट्र में भी जिस तरीके का अलायंस तैयार हो रहा है आप लोगों के खिलाफ और लगातार कहा जा रहा है कि हम इस बार महायुति को गिरा देंगे, लेकिन जो चुनावी नतीजे अब आए हैं उससे कितना उत्साह? अभी पूछो उनको जाके क्या बोलते हैं, देख लो. पहले तो बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना,
ऐसे कर रहे थे, अभी तो वो भी मौका नहीं मिला है। अभी उनको पूछो कि महायुति के लोग इस राज्य में केंद्र और राज्य दोनों मिलकर डबल इंजन की सरकार काम कर रही है। ये घर बैठे हुए लोगों को लोग वोट नहीं देते हैं, घर बैठने वाले लोगों को हमेशा के लिए घर बिठा देते हैं। जो जनता के बीच जाकर काम करते हैं उनको ही जनता समर्थन देती है, और इसलिए हमारी सरकार जनता की सरकार है, हमारी सरकार जनता की आवाज है, हमारी सरकार लोगों तक पहुंचकर उनको न्याय देने वाली सरकार है। इसलिए घर बैठने वाले लोग कायम हमेशा के घर बैठ जाएंगे।